सोलापुरातील गरीब बांधकाम कामगारांची होत असलेली लूट थांबवण्यात यावी, तसेच सोलापूर जिल्ह्यात आजपर्यंत नोंदणी झालेल्या बांधकाम कामगारांची फेरतपासणी करावी आणि तोपर्यंत बांधकाम कामगारांचे नवीन नोंदणी कामकाज बंद करावे, अन्यथा महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल। याची सुरुवात 18 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ धरणे आंदोलनाद्वारे करण्याचा इशारा जिल्हाधिकारी यांना कामगार सेनेचे अध्यक्ष विष्णू करंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली निवेदनाद्वारे देण्यात आला। महाराष्ट्र शासन व बांधकाम इमारत कामगार कल्याण महामंडळाच्या वतीने बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्यांना विविध योजना जाहीर केल्या आहेत। 2 वर्षांपासून योजनांची व्याप्ती वाढवून नवनवीन योजना जाहीर केल्या आहेत। या योजनांचा लाभ खऱ्या बांधकाम कामगारांना न मिळता खोट्या कामगारांना मोठ्या प्रमाणात मिळत आहे, म्हणून तितक्याच मोठ्या प्रमाणात खोट्या कामगारांची नोंदणी होत आहे। याला संपूर्ण जबाबदार जिल्ह्याचे बांधकाम कामगार कल्याण मंडळाचे अध्यक्ष तथा सहाय्यक कामगार आयुक्त आणि त्यांच्याच कार्यालयातील अधिकारी कर्मचारी व बाहेरील दलालांच्या संगनमताने खोट्या कामगारांची नोंदणी होत आहे, म्हणून सोलापुरातील सर्व कामगार संघटना आणि कामगार प्रतिनिधी याबाबत वेळोवेळी सहाय्यक कामगार आयुक्त, जिल्हाधिकारी, कामगार मंत्री, कामगार राज्यमंत्री, कामगार आयुक्त, अप्पर कामगार आयुक्त, पालकमंत्री यांना ही निवेदने देण्यात आली आहेत। त्याचबरोबर कामगार संघटना, महाराष्ट्र महासंघ, कामगार संघटना कृती समिती, महाराष्ट्र कामगार सेना, भ्रष्टाचार निर्मूलन संघटना, दलित पॅंथर व इतर अनेक संघटनांनी याबाबत सर्व स्तरावर तक्रारी केल्या, परंतु याबाबत कुठलीही दखल घेतलेली नाही। म्हणून महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने 18 एप्रिल शुक्रवारी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला असल्याचे निवेदनात नमूद आहे। विष्णू करंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात विठ्ठल कुराडकर, सुमित भांडेकर, रेखा आडकी, गुरुनाथ कोळी, शुभम करंपुरी, नरेंद्र येलूर, अजय करंपुरी, श्रीनिवास बोगा, शिवाजी पवार, वैशाली बनसोडे, विनायक बोड्डू यांची उपस्थिती होती। जय महाराष्ट्र। महाराष्ट्र शासन व बांधकाम कामगार व इमारत कामगारांच्या बाबतीमध्ये जो महाराष्ट्र शासनाने विविध योजना काढलेल्या आहेत, मग तो शिष्यवृत्तीचा असो, गृहवस्तू, भांड्याचं वाटप असो आणि सुरक्षा किट असो, अनेक माध्यमातून दररोज अन्नाचं वाटप असो, अशा अनेक माध्यमातून ती योजना केली, त्याचा गैरवापर होताना खुलेआम दिसून येत आहे। या बाबतीमध्ये सोलापूर कामगार संघटना महासंघाच्या वतीने, कृती समितीच्या वतीने, सोलापुरातील सर्व कामगार संघटना आणि महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने अनेक वेळा कलेक्टर साहेबांना भेटलो आणि त्यांना पुरावेसहित निवेदन दिलं, पण कुठल्याही प्रकारची कारवाई, ठोस कारवाई होताना दिसून येत नाही। इथले सहाय्यक कामगार आयुक्त श्री सुधीर गायकवाड साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी, बांधकाम विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी, ठेकेदार आणि त्या ठिकाणी भांडी वाटप करणारे ठेकेदार आणि जे कोणी बांधकाम कामगार प्रमाणपत्र देतात, हे सगळ्यांनी मिळून सरकारी पैशाचा, शासनाचा पैशाचा, म्हणजे प्रजाचा पैशाचा अब्जो रुपयाचा भ्रष्टाचार या ठिकाणी चालू आहे। कारण खरा कामगार हा उपाशी राहायला लागला आणि खोटे लोक पैसे खाऊन तुपाशी खायला लागले। असे या परिस्थितीबाबत 1 नाही, 2 नाही, 3 नाही, शेकडो वेळा निवेदने दिलं, पण शासन निवांत झोपून आहे आणि शासन झोपलेलं सोंग घेत आहे। आणि या ठिकाणी कलेक्टर साहेब आम्हाला वेळ देत नाहीत। कलेक्टर साहेबांनी कधी येऊ द्या, VCR-मध्ये आहे, मीटिंगमध्ये आहे, याच्यामध्ये आहे, ते आहे। मग गरीब कामगारासाठी, बांधकाम कामगारासाठी, बिडी कामगारासाठी, अनेक कष्टकरी लोक, श्रमिकांसाठी कोण बघणार आहे? आमचे कलेक्टर म्हणजे आमचे सोलापूरचे राजे, सोलापूरचे मुख्यमंत्री, सोलापूरचे उपमुख्यमंत्री, सोलापूरचे सर्व आहेत। असे असताना कलेक्टर साहेबांनी देखील जाणून बुजून या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत असा थेट आरोप आहे। म्हणून येत्या 18 तारखेला महावीर जयंती दिवशी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ धरणे आंदोलन करण्याचा निर्णय या ठिकाणी जाहीर करतो। 2 दिवसामध्ये जे भांडे वाटप आहे, जे काय ते फायदे मिळणार ते वाटप करण्याचा तो कार्यक्रम आहे, तो रहित करावा आणि नवीन नोंदणी बंद करावी। अशा प्रकारे सर्वे करून पूर्णपणे फेर तपासणी करून त्याची चौकशी करावी, अशा प्रकारची मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। 2 दिवसामध्ये जर हा विषयाबाबतीत कुठला तरी ठोस निर्णय नाही घेतला तर 18 तारखेला 18 एप्रिल 2025 शुक्रवार रोजी सकाळी 10 वाजता घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ धरणे आंदोलन करणार। जय हिंद, जय महाराष्ट्र।
सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।